नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. सकाळचे वाजलेत 6:15 आणि मी पोचली आहे कामावर. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि ह्याच स्टॉवरमध्ये येते कामाला. माझ्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला सांगते की घरकाम करणाऱ्या बायकांचं आयुष्य कसं असतं. मी तुम्हाला एक छोटासा प्रयत्न करते दाखवण्याचं की तुमच्या घरात जी बाई कामाला येते, तुमच्या घरात जी बाई मेड म्हणून कामाला येते, तुमच्या घरात जी बाई स्वयंपाकीण म्हणून कामाला येते, त्या बाईचं खरं आयुष्य कसं असतं, कसा तिचा डेली रुटीन असतो, हेच मी तुम्हाला माझ्या या छोट्याशा व्हिडिओतनं सांगण्याचा प्रयत्न करते. बघू शकता तुम्ही 6:15 वाजलेत आणि मी पहिल्या कामावर एंट्री केलेली आहे. ID कार्ड जमा केलं आहे, दरवाजाची बेल वाजवली आहे. जिथे आता सगळे शांत असे मस्त झोपेमध्ये, थंडीमध्ये, अशा उबदार थंडीमध्ये झोपलेले आहेत, त्या ठिकाणी मी आता अशी कामावर आलेली आहे. कारण त्यांनी वेळेवर ऑफिसला पोहोचावं म्हणून त्यांचा टिफिन बनवण्यासाठी. तर बघा, नाश्त्यासाठी हे मुगाचे अख्खं मूग असतं ना, त्याचे हे डोसे बनवलेले आहेत. ह्याला चिला पण म्हणतात. तर अख्खे मूग मस्त भिजत घातलेले, त्याला छान मोड आले होते आणि मूग, लसूण आणि मिरची, थोडेसे जिरे असं हे मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली आणि त्यानंतर ह्याचे हे डोसे टाकले. पेस्ट झाल्याच्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं, त्यानंतर तव्यावर हे डोसे टाकायचे, वरूनच थोडासा कांदा आणि टॉमॅटो टाकायचा आणि मस्त असे सॉफ्ट असे मुगाचे डोसे होतात. हे डोसे खूपच हेल्दी असतात आणि मूग हे म्हणजे डाएट करणारे किंवा जिमला जाणारी लोकं मूग हे खूप स्प्राउट्स वगैरे खातात. तर मी ह्याचे हे असे डोसे बनवले. त्यानंतर भाजीमध्ये बनवलेली आहे सिमला मिरची, बटाटा, कांदा, टोमॅटोची ही सुकी भाजी. त्यानंतर चपाती, लौकीची चपाती म्हणजेच दुधी भोपळा किसून घेतला आहे आणि त्या दुधी भोपळ्यामध्येच हे पीठ मळलं आहे आणि अशा ह्या चपाती केलेल्या आहेत. तसं तर घरात मुलं असू दे, मोठे असू दे, दुधी भोपळा सगळ्यांनाच आवडतो असं नाही आहे. पण दुधी भोपळा तेवढाच शरीरासाठी खूप उपयोगी असतो. त्यामुळे दुधी भोपळ्याचे हे मी चपात्या केलेल्या आहेत. फक्त दुधी भोपळा किसला आणि त्या किसमध्ये मी मल्टीग्रेन आटा म्हणजे मिक्स आट्याचं पीठ टाकलं, मीठ टाकलं आणि ते पीठ मळून चपात्या केल्या. चला मग आता पटापट टिफिन भरून घेते. सगळ्यात आधी पहिल्या टिफिनमध्ये ही भाजी भरून घेतली. सिमला मिरची, बटाटा, कांदा, टोमॅटोची जी सुकी भाजी आपण केली आहे ती भरून घेतली. त्यानंतर दुसऱ्या टिफिनमध्ये हे जे आपण अख्ख्या मुगाचे डोसे बनवलेले आहेत म्हणजे चिला बनवला आहे, तो मी दुसऱ्या टिफिनमध्ये भरून घेतला. त्यानंतर तिसऱ्या टिफिनमध्ये ज्या आपण लौकीच्या म्हणजे दुधी भोपळ्याच्या चपात्या केलेल्या आहेत, त्या मी एका फूड पेपरमध्ये व्यवस्थित पॅक केल्या आणि ते मी तिसऱ्या टिफिनमध्ये भरून घेतल्या. तर आता आपले टिफिन तर भरून झालेत, पण फक्त एवढंच नाही, अजून फ्रूट्स भरायचे आहेत, त्यानंतर दही भरायचं आहे. तर बाजूलाच मॅडम आलेल्या आणि त्यांनी मला असं सांगितलं की आज त्यांना पण ऑफिसला जायचं आहे, तर मग मला आता त्यांचासुद्धा टिफिन भरायचा आहे. भैयाचा अर्धवट टिफिन भरून झाल्यानंतर मॅडमचा टिफिन ओपन केला आणि आता मी मॅडमचा टिफिन आधी भरून घेते, त्यानंतर ना मग फ्रूट भैयाच्या टिफिनमध्ये पॅक करेल. तर आधी चपाती भाजी म्हणून भाजी मॅडमसाठी ह्या काचेच्या टिफिनमध्ये काढून घेतली. त्यानंतर फूड पेपरमध्ये मॅडमसाठी चपात्या काढून घेतल्या, ज्या आपण मल्टीग्रेन आट्याच्या केलेल्या आहेत, त्या मी दुसऱ्या टिफिनमध्ये पॅक केल्या. आता मॅडमच्या पण चपाती आणि भाजी पॅक झालेली आहे. तर आता आपण जे डोसे बनवलेले आहेत ते मॅडमच्या टिफिनमध्ये पॅक करणार आहोत आणि त्या डोस्याबरोबर जी ही हिरवी चटणी बनवलेली आहे ती मी ह्या छोट्याशा डब्यांमध्ये पॅक करते. आता दोघांना टिफिन द्यायचं आहे म्हटलं तर दोघांसाठी चटणी ही पॅक करायची आहे. दह्याचा डबा काढून घेतला आणि हे डोसे, चपात्या व्यवस्थित सगळं मॅडमसाठी पॅक केला आणि आता मॅडमचा टिफिन रेडी करते. सरांचा टिफिन अर्धवट रेडी झालेला आहे. त्यानंतर अजून दही भरायचं आहे. तर अशीच ही सकाळी गडबड असते. मॅडमला थोडं उशिरा जायचं आहे 8:30ला, पण मी आता इथून निघणार म्हणून जाण्याआधी मॅडमचा टिफिन पॅक करते. तर सरांसाठी हे दही काढते आहे. सरांना डब्यामध्ये रोज मी दही देत असते. तुम्ही जर माझे जुने फॉलोवर्स किंवा सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती असेल. तर या काचेच्या टिफिनमध्ये सरांना दही काढल्यानंतर त्यात थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे, थोडीशी जिरा पावडर टाकलेली आहे, त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि हे मिक्स करून मी सरांच्या टिफिनमध्ये दही देणार आहे. तर क्लायमेट भलेही थंड असेल, पण असं दही म्हणजे जास्त असं आंबट नसलेलं किंवा फ्रेश दही खाणं कधी शरीरासाठी चांगलं असतं. तर दुसऱ्यांना तर सगळ्यांना वेळेवर टिफिन, वेळेवर सगळं हेल्दी खायला देते, पण कधी-कधी मी स्वतःकडेच दुर्लक्ष करते. तर अशा प्रकारे सरांचं दही पण पॅक झाली आहे, चटणी पण पॅक झाली आहे आता आणि ही पपई मी सरांसाठी पॅक केलेली आहे सरांच्या टिफिनमध्ये. तर पपई पण भरून झाली आहे
सकाळी गडबड चालू असताना मुकेश भैयाला सांगितलं, भैया जरा पपया काट के दे दो, कारण मला मॅडमचा टिफिन भरायचा होता. बाकीची पण अजून आवरावर चालू आहे, टोडूला नाश्ता द्यायचा आहे, पण आता हा टिफिन कुठे ठेवावा हा प्रश्नच पडलेला. मुकेश भैयाला विचारलं, आता काय करू, हा काचेचा टिफिन आहे, असं साईडला उलटा ठेवला तर दही सांडण्याची भीती. तर मुकेश भैयानी आयडिया सांगितली की दह्याचा डबा सगळ्यात खाली ठेव, त्याच्यावर हा टिफिन ठेव आणि त्याच्या बाजूला चटणीची छोटीशी डबी ठेव. तर अशा प्रकारे सरांचा टिफिन पण पॅक झाला, मॅडमचा टिफिन पण पॅक झाला. दोन्ही टिफिन मी बाहेर हॉलमध्ये नेऊन ठेवले. त्यानंतर टोडूला अंडं दिलं, कारण जोपर्यंत टोडूला नाश्ता देत नाही ना, तो दरवाजात किचनच्या दरवाजातच घुटमळत असतो. अशा प्रकारे किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे. उरलेलं मुकेश भैयासाठी केलेलं जेवण झाकून ठेवलं आहे. मुकेश भैया आताच गावावरनं आलेले तर माझ्यासाठी मिठाई घेऊन आले. ती मिठाई मी घेतली. टोडूचा नाश्ता चालू होता आणि मी निघाली घराबाहेर. तर आता मी चाललेली आहे दुसऱ्या कामावर. तर चला मग तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय बनवते. धावतच लिफ्टचं बटन दाबलं आणि पटकन लिफ्टमध्ये एंट्री केली. सकाळी कितीही लवकर आवरण्याचा प्रयत्न केला ना, तरी उशीर कसा होतो काय माहिती. घड्याळाचे काटे कोणीतरी हाताने पुढे ढकलतं का काय असं वाटायला लागतं कधी. तर न्यूजपेपर उचलला जो बाहेर पडलेला, दरवाजाची बेल वाजवली आणि घरामध्ये एंट्री केली आणि इकडे बनवला पनीर फ्राईड राईस. तर पनीर फ्राईड राईसची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तर कालचा हा भात होता. मस्त पनीर असं बटर टाकून असे फ्राय करून घेतलं. कांदा टाकला, मिरची टाकली, मॅगी मसाला टाकला. इकडे बाकी कुठल्या व्हेजिटेबल नको होत्या, फक्त मॅगी मसाल्यामध्ये मी पनीर फ्राईड राईस बनवलेला आहे. तुम्ही पण कधी हा शॉर्टकट करून बघा, खूप टेस्टी लागतो. मॅगी मसाल्याचं पॅकेट जे भेटतं ना, ते मॅगी मसाल्याचं एक पूर्ण पॅकेट टाकलं आहे. कांदा कापलून टाकलेला आहे फोडणीला, मिरची टाकलेली आणि फक्त मॅगी मसाला, मीठ आणि हे फ्राय केलेलं पनीर टाकलेलं आहे. असा हा झटकेपट तयार झाला पनीर फ्राईड राईस. तर माझ्या मुलांना पण असाच फ्राईड राईस खूप आवडतो. व्हेजिटेबल टाकल्या ना की ते व्हेजिटेबल बाजूला काढतात. मग मी व्हेजिटेबलसाठी दुसरा एखादा पर्याय निवडते, जसं की चपातीच्यामध्ये किंवा दुसरं कशात तरी देते. तर हे बाजूला थालीपीठ बनवलेले आहेत. खाली जे आपण पिठलं बनवलं होतं ना, ते उरलं होतं. त्याच पिठल्यामध्ये मी नाचणीचं पीठ टाकलं, ज्वारीचं टाकलं, तांदळाचं टाकलं, गव्हाचं पीठ टाकलं आणि सगळे पीठ मिक्स करून मस्तपैकी असे थालीपीठ करून घेतले. त्यानंतर बनवलेली आहे कैरीची चटणी. तर तुम्ही बोलाल कैरीची चटणी, तर हो, मॅडमनी ऑनलाईन कैरी मागवलेली, तर त्याच कैरीची 2-3 दिवस झाले वेगळ्या प्रकारची चटणी बनवते. तर आज हा लोणचा मसाला टाकून मस्तपैकी चटणी बनवली, वरून थोडीशी फोडणी टाकली. अशा प्रकारे माझं इकडचं सगळं काम झालेलं आहे. थालीपीठ काढून झाकून ठेवलेत, लोणचं झाकून ठेवलेलं आहे, खाली हा फ्राईड राईस जो पनीर फ्राईड राईस केला आहे तो झाकून ठेवला आहे. किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे. कढया वगैरे सगळ्या घासून ठेवल्या आहेत, सगळी भांडी घासून ठेवली आहेत, जागेवर पुसून वगैरे ठेवली आहेत. आता इकडचं कामावरून मी घरी चालली आहे. तर असा होता हा आजचा दिवस. कामावर कसा वेळ जातो ना कळतच नाही, पण एक दिवस जर कामाला नाही आली ना की करमत पण नाही. तर अशा प्रकारे दुसऱ्या घरातनं पण मी निघाली आणि आता मी घरी जायच्या तयारीत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, हे रोजची लाईफ माझी हीच आहे. कामावर यायचं, कामावरचं आवरायचं, घरी जायचं, घरचं आवरायचं. नवीन असं काहीच नाही आहे. नवीन काय असेल तर तुमच्याशी शेअर करेनच की. तर असा होता हा आजचा छोटासा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. मला खूप सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओंना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर असे रस्त्यामध्ये वॉचमॅन काका किंवा कोण ओळखीच्या मावशी वगैरे भेटल्या की त्यांच्याशी थोडंसं जाता बोलते, हाय हॅलो बाय करते आणि मी निघते घरी. तर चावी काढली बाहेर, समोरच धन्नोला पार्क केलं होतं, धन्नोला स्टार्ट केलं आणि मी पोचली घरी. पण जाण्याआधी डोक्यावर हेल्मेट नक्की घातलं, कारण मी तुम्हाला नेहमी सांगत असते की ट्रॅफिकचे नियम आपण फॉलो केले पाहिजे, कारण ते आपल्या सेफ्टीसाठीच असतात. तर चला मग आता मी चालली आहे घरी. तुम्ही जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया. बाय. श्री स्वामी समर्थ.